हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्गाच्या प्रश्नपत्रिकांची मालिका आपल्या अकॅडमी मार्फत आपल्याला दिली जाते. ही ज्या प्रश्नपत्रिका आहेत या आपल्या मोबाईलवर, टॅबवर, कॉम्प्युटरवर सोडवता येतात. सोडवल्यानंतर यामधील कोणते प्रश्न आपले बरोबर आले, कोणते प्रश्न चुकले, किती मार्क पडले, या चुकलेल्या प्रश्नांचं उत्तर काय लिहिणं अपेक्षित होतं, हे सर्व आपल्याला समजतं, हे सर्व दिसतं. पण तरी देखील जे चुकलेले प्रश्न आहेत हे व्यवस्थित समजून घेणं, समजून देणं गरजेचं आहे. आणि मग या ठिकाणी प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायला हवा होता हे समजून देण्यासाठी आपण ही प्रश्नपत्रिकांची मालिका सादर करीत आहोत. या मालिकेमध्ये इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 230 इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर आपण समजून घेत आहोत. पहिले 25 प्रश्न इंग्रजीवरती असतात, या ठिकाणी आपण समजून घेऊया. प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न आहे, choose the correct alternative which show wrong way of writing of the following stroke. खालील पर्यायातून अक्षर लिहिण्याची चुकीची पद्धत कोणती तर तो पर्याय निवडा. आता पहिल्यांदा पहा, एफ कसा लिहिला जातो. एफचा स्ट्रोक, उभी रेष पहिल्यांदा असते, हा पहिला स्ट्रोक, वरती आडवी रेष हा दुसरा स्ट्रोक, आणि नंतर हा तिसरा स्ट्रोक. म्हणजे या पद्धतीनं एफ लिहिला जातो. बरोबर आहे. जी कसा लिहिला जातो पहा, जीचा हा पहिला स्ट्रोक, इथे लिहिल्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणी आपण खाली येतो, हा दुसरा स्ट्रोक, आणि मग आडवी रेष हा तिसरा स्ट्रोक. या बरोबर आहे या ठिकाणी. आणि मग आपल्याला असं यायला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचा चुकीचा आहे. आपल्याला इथं काय झालेलं आहे ते सांगतो समजून. एन हा पहिला स्ट्रोक आहे आणि खाली आडवी रेष हा दुसरा स्ट्रोक. बरोबर आहे. एच लिहिण्याचा पहा, एच हा पहिला स्ट्रोक, हा दुसरा स्ट्रोक, हा तिसरा स्ट्रोक. पहिला स्ट्रोक आडवा आहे, दुसरा, आणि नंतर उभा तिसरा, असा स्ट्रोक असायला पाहिजे. त्या ठिकाणी एचचा तिसरा स्ट्रोक आपल्याला दाखवलेला आहे, तो या पद्धतीने उलटा दाखवलेला. या ठिकाणी एचचा स्ट्रोक उभा, आडवा, पुन्हा उभा पाहिजे, यांनी दाखवताना तो असा दाखवलेला आहे तिसरा स्ट्रोक. त्यामुळे चुकलेला आहे, हा पहिला आहे, हा दुसरा आहे, तिसरा स्ट्रोक. आता जी लिहिताना देखील हा जी असा लिहितात, नंतर उभी रेष केलं जातं, मग आडवी रेष केली जाते. थोडंसं या ठिकाणी कन्फ्युजन आहे. या ठिकाणी जीचा अगोदर हा स्ट्रोक बरोबर आहे, नंतर आपण या ठिकाणी जी आडवी रेष मग उभी रेष लिहितो. या ठिकाणी त्यांनी दाखवलेला अगोदर उभी रेष मग आडवी रेष दाखवली. म्हणजे या ठिकाणी हा जीचा स्ट्रोक त्यांनी असा दाखवला, नंतर असं दाखवलेला आहे. तर मात्र जी एचचा क्लिअर आहे. एचचा स्ट्रोक असताना खाली तिसरा असा स्ट्रोक नसतो. हा स्ट्रोक पहिल्यांदा उभा, नंतर आडवा दुसरा, आणि नंतर तिसरा उभा, आणि तिथं चौथा तिसरा खाली वर दाखवलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. पुढे दुसरा प्रश्न पहा, विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज म साऊंड. म अक्षराचा ध्वनी कुठे. आता इथे काय होतो, एम स्टार्ट विथ ए, एंड विथ एन. सुरुवात केली, शेवट न. इथे काय होणार, एम. म या ठिकाणी उच्चार होतो. पी, पी म्हणजे प अधिक ई, आणि टी याचा उच्चार होतो ट अधिक ई. हे कुठेतरी प्रश्न येतो पहा. हा प्रश्न सुरुवात ए ने होते, शेवट न ने होतो. एम मध्ये सुरुवात ए ने, शेवट म ने. पी सुरुवात स्टार्ट विथ प आणि एंड विथ ई. टी सुरुवात ट ने, शेवट ई ने. इथं म कुठं ध्वनी होतो, इथं एम मध्ये या ठिकाणी म हा ध्वनी होतो. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ लेटर इज अल्फाबेटिकल ऑर्डर. कोणत्या याच्यामधली सर्व अक्षर अल्फाबेटिकल ऑर्डर. पी
PIMN याच्यामध्ये P नंतर QRSTUVWXY पाहिजे. इथं LMN या ठिकाणी एक पहिल्याच्या मध्ये क्रमवार नाही आहे. दुसरं पहा PQRST क्रमवार आहे. ABCD पाहिजे. ADBCE हे क्रम चुकलेला आहे. WUVXY तिथं असतं UVWXY ही चुकीचे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. यामध्ये चूज द नेम ऑफ पिक्चर खालील चित्राचे नाव आपल्याला पर्याय शोध. काय आहे हे? स्कर्ट आहे. फ्रॉक आहे का? फ्रॉक संपूर्ण अंगावर असतो. स्कर्ट बरोबर आहे. स्वेटर आहे का? नाही. शर्ट आहे का? नाही. हा स्कर्ट आहे. चला पुढे. विच ऑफ द फॉलोइंग कॉन्ट्रॅक्टर फॉर्म इज करेक्ट. यातलं संक्षिप्त रूप कोणतं बरोबर आहे? पाहिच कसं होतं? ही इज हा शब्द आहे आणि याचा कॉन्ट्रॅक्टर फॉर्म काय तो हीच या पद्धतीने आहे का? त्या पद्धतीनं नाही. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. वी शॅल या ठिकाणी वी शॅल अशा पद्धतीनं त्याचं कशा पद्धतीने होतं पहा. वी शॅल. दुसरं त्यामध्ये चुकलेलं आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे? ॲपॉस्ट्रॉफी कुठे पाहिजे? वीच्या नंतर इथं एअरिंग मध्ये दिले म्हणजे हे चुकीचं आहे. तिसरं पहा कॅनॉट कॅन आणि नॉट. तर कॉन्ट्रॅक्टर फॉर्म काय होईल? या पद्धतीने CAN cannot या पद्धतीने काय आणि डोंट डू नॉट याच्यामध्ये होईल डोंट. यातलं चूक बरोबर पर्याय क्रमांक 4 आहे बरोबर. म्हणजे ओनली डी बरोबर आहे. बाकीचे सर्व चुकीचे आहे. पुढे पहा 6वा प्रश्न आहे. खालील पर्यायातून शब्दाची योग्य स्पेलिंग शोधा. फ्रायडे FRIDAY फ्रायडे पर्याय क्रमांक 2 हे पाठात्मक स्पेलिंग असलेच पाहिजे. पुढे सूर्य टिंबटिंब दिशेला मावळतो उगवतो. सनराईज ईस्टला. सनराईज राईज म्हणजे उगवणे आणि मावळणे त्याला म्हणतात सनसेट. तो कुठे होतो? वेस्टला. ईस्ट वेस्ट लक्षात ठेवा. ते मावळ. आपल्याला काय म्हणले त्यांनी? प्रश्न काय आहे? सूर्य टिंबटिंब दिशेला मावळतो. तो वेस्टला मावळतो. उत्तर पर्याय क्रमांक 1 असायला हवं. पुढे पहा चित्रातील वेश कोणता आहे? हा पुन्हा प्रश्न आलेला आहे. पहा या चित्रामध्ये स्कर्ट आहे. ओके. पुढे पहा वी राईट विथ आवर. वी राईट म्हणजे आपण लिहितो विथ आवर. कशाने? लेग हँड नेक माउथ. लेग म्हणजे पाय. हँड म्हणजे हात. नेक म्हणजे मान आणि माउथ म्हणजे तोंड. कशाने लिहितो आपण? हाताने. पर्याय क्रमांक 2 हँड. पुढे पहा फ्लाय इन द स्काय. हू एम आय. फ्लाय इन द स्काय म्हणजे मी आकाशामध्ये उडतो. हू एम आय मी कोण आहे? बर्ड फिश फॅन बॉल. आकाशात उडतो मी कोण आहे? बर्ड पक्षी. पुढील प्रश्न पहा योग्य स्पेलिंग असलेला शब्द बनाना. बनानाचं स्पेलिंग काय होतं? BANANA बनाना. पर्याय क्रमांक 1. पुढील शब्दात आता योग्य पद उपपद शोधा. ताजमहाल. आता ताजमहाल आहे काय म्हणावं लागेल? द ताजमहाल. का द ताजमहाल? एकमेव आहे ताजमहाल. दुसऱ्या जगात कुठे आहे का? नाही. सूर्य चंद्र एकमेव आहे त्यामुळे तिथं द वापरला जातो. जसं द ताजमहाल. पुढे बघा खाली पाहिजे योग्य जोडीचा 6 60 दिले. 60 पाहिजे. 7 बरोबर आहे. 3
33 दिलेलं आहे. 40 FO त्याचं स्पेलिंग चुकली. तर उत्तर इथं बरोबर 7चं उत्तर बरोबर. आपल्या कोणत्या अवयवाने चव कळते? आपल्याला चव कशाने कळते? आपल्या जिभेने. जिभेला काय म्हणतात? टंग. TONGUE टंग म्हणजे जीभ. हात लिप म्हणजे ओठ आणि थंब म्हणजे अंगठा. कशाने चव कळते? तर टंगने म्हणजे जीभ. बाण कोणती दिशा दाखवते? वरची कोणती? वरची दिशा म्हणजे अप, डाऊन खाली. उजवीकडे राईट, डावीकडे लेफ्ट. म्हणजे कोणती दाखवते? अप, अपवर्ड किंवा अप. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, वडिलांच्या आईला काय म्हणतात? वडिलांच्या आईला आजी आपण म्हणतो. आजीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? ग्रँड मदर. वड आजोबा असतील तर ग्रँड फादर, उत्तर ग्रँड मदर. रिकाम्या जागी कोणता शब्द येईल पहा? ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. नॉर्थचं काय स्पेलिंग आहे? NORTH. पर्याय क्रमांक 1. खालीपैकी शाळेशी संबंधित नसलेला शब्द. शाळेशी कोणता शब्द संबंधित नाही? मॅथ्स, गणित शाळेशी संबंधित. डस्टर शाळेशी संबंधित. कुकिंग शाळेशी संबंधित आहे का? सायन्स शाळेशी संबंधित. मग आम्हाला शाळेत भात मिळतो मग ते कुकिंग शाळेशी संबंधित. तो काय शाळेत शिक्षक नाही, त्यामुळे इथं कुकिंग घराशी संबंध आला, मम्मीशी संबंधित आला. पुढे पहा, टीचर या शब्दात लपलेला लहान शब्द. टीचर पर्यटक वापरा. यामध्ये पहिला भाग CHE. काय त्याचा अर्थ आहे? शब्द कशाला म्हणतात? ज्याला अर्थ असतो. ER काय अर्थ आहे त्याचा? नाही. EAH काय शब्दाचा अर्थ नाही. आणि TEAT म्हणजे चहा. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे मग नाईट या शब्दाशी जुळणारा विरुद्धार्थी शब्द. नाईटची विरुद्धार्थी शब्द पाहिजे. नाईटला डे नाईट आपण म्हणतो ना, स्पर्धा डे नाईट चाललेली आहे. नाईटशी जुळणारा विरुद्धार्थी शब्द मून, डे, सन, मॉर्निंग. नाईटच्या विरुद्ध डे. डे नाईट स्पर्धा असतात. डे म्हणजे दिवस, नाईट म्हणजे रात्र. त्याला पुढे खाली विनंती कोणती? आता विनंती पहा. एक्सक्यूज मी टीचर. एक्सक्यूज मी आपण कोणालाही बोलताना एक्सक्यूज मी म्हणतो. मी विनंती आहे का? नाही. टीचर आय मेड दिस. मी हे बनवू शकतो. कॅन हेल्प यू टीचर. कॅन आय हेल्प यू टीचर. वंडरफुल. तर इथं तुम्हाला दिसतो त्याच्यामध्ये मे नाहीये, मग काय प्लीज नाहीये. कॅन हेल्प यू टीचर. मी तुम्हाला मदत करू शकतो. जे आहे कॅन घेऊन पण आपल्याला विनंती करता येते. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. हल्ली कोणते अक्षर लहान लिपीतला? QBDT. यातलं स्मॉल लेटर D आहे. QBT हे कॅपिटल आहे. चला पुढे प्रश्न पहा. गटातील कोणते अक्षरे वर्णानुक्रमे नाहीत? पहा इथं प्रश्न आहेत. आपण समजतो वर्णानुक्रमे अंडर करा, नाहीतला गोल करा. ABCD वर्णानुक्रमे आहे. PQRS वर्णानुक्रमे आहे. WXYZ आहे. LMNO इथं LMON LMNO पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. आता फळ्याचा रंग कोणता? आपल्या शाळेतला फळा सर्वसाधारणपणे 99% फळे हे कुठल्या कलरचे असतात? काळ्या रंगाचे म्हणजे ब्लॅक कलर. म्हणून की ग्रीन पण असतात, हे व्हाईट पण असतात, पण जास्त प्रमाण कोणतं आहे? ब्लॅक. फळा म्हणलं की ब्लॅक. आता बुद्धिमत्तेमध्ये शेवटचा प्रश्न इंग्रजी. व्हॉट इज युअर नेम? तुझे नाव काय? म्हणजे इथं काय विचारलं? प्रश्न विचारला म्हणजे कोणतं विरामचे नाही, क्वेश्चन मार्क. ओके. चला पुढे बुद्धिमत्ता 26वा प्रश्न पहा. त व नी न. त व नी न या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसरे काय? न व नी त. यातलं तिसरा अक्षर कोणता आहे? नी. नवनीत नी. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. अमोघ हा व्यंकटच्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. तर अमोघ हा व्यंकटचा. आता ही रचना करायची. अमोघ म्हणजे पुल्लिंग आहे. पुल्लिंगला आपण चौकोन करतो.
हा अमोघ, हा अमोघ. व्यंकटच्या, व्यंकटेश, आई मुलगा आहे व्यंकटेश. अमोघ हा व्यंकटेशच्या आईचा, म्हणजे व्यंकटेशला आई आहे, स्त्रीमध्ये गोल असतो. बहिणीचा, ही या आईची बहीण, या बहिणी आहेत, त्या दोघी जरी बहिणी आहेत. अमोघ हा व्यंकटेशच्या आईच्या बहिणीचा हा मुलगा आहे. तर अमोघ हा व्यंकटेशचा कोण लागतो? आईची बहीण म्हणजे मावशी, मावशी लागते. आणि मावशीचा मुलगा म्हणजे कोण लागते? मावस भाऊ. पर्याय क्रमांक एक मावस भाऊ. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या आहे पहा. 5, 7, 14, 16, 32, 34. प्रश्नचिन्ह. काय झालेले पहा. वेगवेगळा चढता क्रम आहे का? फरक काढला तर इथे असा फरक काढला तर पहा, इथे जमत नाही. 2चा, 7चा, 2चा, नंतर 16चा असा होतो. एकाडे पाहूया आपण. यातला फरक बघा कितीचा आहे. यातला फरक पहा कितीचा आहे. यातील फरक कितीचा आहे. इथलाही तसंच पाहिजे. याचा इथे 5 आणि 9, 14, 14 आणि 18, 32. इथे बघितलं तर 7 आणि 9, 16, 16 आणि 18, 14. 9चा आहे 18चा म्हणजे कितीचा फरक पाहिजे? 27चा. 32 अधिक 27 किती येतील? 7 आणि 2, 9, 3 आणि 2, 5 आहे का बघा. 59 नाही. 9चे दुप्पट 18, 18चे दुप्पट 36 केले तर 36 केले तर 32 अधिक 36, 6, 2, 8, 3 आणि 3, 7 आहे का बघा. 68 पर्याय क्रमांक 1. यातला फरक 9, 18, 36 अशा पट्टीमध्ये वाढत जातोय. अशाही पद्धतीने प्रश्न येतात. आपण तिसरीला असं नाही म्हणून चालणार. त्याला पुढे 29वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या? 5, 19, 23, 47. 5, 19, 23, 47 कसल्या संख्या आहेत रे या? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73. कसली संख्या आहे? मूळ संख्या. यातली मूळ संख्या कोणती? यातली मूळ संख्या आहे ती फक्त आणि फक्त 93. फक्त आणि फक्त 97. 97 इथं येणार. आणि काय येणार आहे? मूळ संख्या. मूळ संख्या. तिथे संबंध जोडायला येतो का पहा. 5ची तिप्पट, चौपट नाही. तसं इथं तसं काही नाही. मूळ संख्या आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक. पुढे 30वा प्रश्न पहा. गटात न बसणारे पद आकृती ओळखा किंवा आकृती. पद आहे भागाकार, वजाबाकी, गुणाकार, उदाहरण. इथं काय पाहिजे? या क्रिया आहे. भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार. इथं उदाहरण दिलेलं आहे ते चुकीचं आहे. पुढे पहा. या संख्यामध्ये 3 हा अंक किती वेळा आलेला आहे? फक्त 3 पाहायचा. पाय मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6. पर्याय क्रमांक 2 येणार आहे 6. ए ते झेड पर्यंत दिले. वरील इंग्रजी अक्षर मालिकेमध्ये ई ते यस
ई ते यस या अक्षराच्या मध्यभागी येणारे अक्षर ई पासून यस पर्यंतचे अक्षर लिहूया. ई पण जरा का मध्यभागी काढायचे म्हणलं तर ई पण सोडायचं आणि एस बी सोडायचं. ईच्या नंतर एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस नाही लिहिला पण इथला ई पण लिहिला नाही. मी याच्या आधाराने मध्यभागी येणार अक्षर मग किती अक्षर आहेत मोजा बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अक्षर. मग मधला अक्षर 13 अधिक 1 14 भागिले 2 तर काय 7 अक्षर 1 2 3 4 5 6 7 अक्षर. इकडे 6 सुटले इकडे 6 सुटले मध्यभागी येणार आहे एल पर्याय क्रमांक 2. पावरील इंग्रजी अक्षर माहिती 6वे 15वे 24वे 6वे 15वे आणि 24वे अक्षर घेऊन कोणता शब्द तयार होईल. एबीसीडी मध्ये बघा बरं 6वं कोणतं अक्षर आहे. 6वं अक्षर एफ आहे. 15वं अक्षर ओ आहे. 24वा अक्षर 5 10 15 20 24 21 22 23 24 एक्स. काय शब्द तयार झाला फॉक्स. पर्याय क्रमांक बरं कोणता येईल एफ ओ एक्स फॉक्स पर्याय क्रमांक 3. तर पुढे पहा गटात न बसणारी आकृती ज्यांचा गट तयार होतोय कोणती आकृती गटात बसणार नाही. पायामध्ये आतमध्ये पहा बाहेर पहा सगळे गोलामध्ये अधिकची चिन्ह आहे बरोबर आहे. गोलात अधिक चिन्ह बरोबर आहे. अधिक चिन्ह गोलात बरोबर आहे. चारही पर्यायामध्ये मग आतमध्ये पण गोलामध्ये चौकोनामध्ये गुणिले चिन्ह चौकोनात गुणिले इथं गुणिले पण आहे आणि एक रेषा जास्त इथे नाही. मग उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक 3 यामध्ये एक उभी रेषा जागा दिलेली आहे. गटात बसणारे पद ओळखा मेंदू यकृत जठर डोळे हे सगळे शरीराच्या आत अंतर इंद्रिय. मेंदू कुठे डोक्याच्या आत यकृत कुठे या ठिकाणी पोटामध्ये जठर पोटाच्या आत ही सगळे अंतर इंद्रिय. डोळे बाहेर दिसणारे उत्तरी डोळे. पुढे बाग क्रमाने येणारे आकृती काय करावं इथे पहिल्याचं दुसऱ्याशी काय संबंध आहे. गोलात गोल इथे गोलात इथे बाहेरचा भाग रंगला इथे आतला भाग म्हणजे काय झालं जो रंग भाग मोकळा होता तो रंगवला. मग आता इथं काय होणार आहे त्रिकोणात त्रिकोण जो भाग रंगवलेला आहे तो मोकळा करायचा मोकळा आहे तो रंगवला. म्हणजे आजचा त्रिकोण रंगवलेला कोणत्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4. उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे प्रश्नात गटाशी जोडणाऱ्या आकृती 1 8 27 कसल्या संख्या 1 8 27 संख्या बघितल्या आपल्याला लगेच ओळखू येतात. 1 8 27 या घन संख्या 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 27 यातली घन संख्या कोणती आहे पहा 4 चा घन 64 नाहीये आहे पर्यायामध्ये 4 चा घन 64. पुढे बसवायला 5 चा घन पण दिलेला आहे. 1 2 3 ओळीने म्हणजे 4 चा घन 64 असायला पाहिजे. पुढे 38वा प्रश्न पहा खालील संख्या मालिकेतून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अचूक संख्या पहा बरं काय संख्या 14 28 42 56. हुशार मुलाला कळलं नाही 14 1 1 14 14 2 28 14 3 4 14 4 56 14 5 70 उत्तर काय पाहिजे 70. पुढे पहा गटात न बसणाऱ्या काय झालेलं आहे पहा बरं याच्यामध्ये या ठिकाणी गोल आहे त्याच्या बाहेर 2 गोल आहेत पण इथे चिटकून आहे इथे चिटकून आहे तिथे चिटकून आहे तर इथे काय विरुद्ध बाजूला त्यामुळे वेगळी कोणती आकृती येणार पर्याय क्रमांक 1. पहा आरशातील आकृती पहा आरशामध्ये आता इथे चौकोन काढलेला नाही आपण काढूया चौकोन. आरसा कोणीकडे असतो साईड म्हणजे या बाजूला आरशातील आकृती. पहा बरं याची चोच कोणीकडे आहे कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजूला. आरशामध्ये कोणीकडे येईल उजव्या बाजूला म्हणजे या बाजूला चोच. पहा बरं याच्यावर पर्याय कट पद्धत वापरा. पहिला दुसरा चौथा कट उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 3.
म्हणजे केवळ एवढ्या गोष्टीमध्ये आपल्याला ते लक्षात येतं. पर्यायी पद्धत वापरायची असते. पुढे पहा, चिंटूपेक्षा पिंटू हुशार आहे, बिट्टूपेक्षा पिंटू हुशार आहे, तर सर्वात हुशार चिंटूपेक्षा पिंटू हुशार, चिंटूपेक्षा पिंटू हे एका लेवलमध्ये घ्यायला रेषा. चिंटूपेक्षा पिंटू हुशार, जी चिंटूपेक्षा पिंटू हुशार उंचला आपण याचा अर्थ तो हुशार. बिट्टू पिंटूपेक्षा हुशार, बिट्टू हा पिंटूपेक्षा हुशार, बिट्टू पिंटूपेक्षा हुशार. सर्वात हुशार कोणाला? सर्वात हुशार बिट्टू. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, खाली दिलेल्या गटाशी झाले, गटाशी जोडणारे पद. फळा, पुस्तक, खडू. कुठं असतात ते फळा? शाळेत. पुस्तक शाळेत, खडू शाळेत. म्हणजे मी इथं पाहिलं शाळा, शिक्षक, विद्यार्थी, दशक. काय नव्हतं? फळा, पुस्तक, खडू. फळा विद्यार्थी म्हटलं तर विद्यार्थ्याला खडू असतो का, फळा असतो का? नाही. हे फळा, खडू, पुस्तक कोणाकडं? शिक्षकाकडं. हे शाळेमध्ये असतात. तुम्हाला डस्टर, हे फळा, पुस्तक, खडू, त्याशी डस्टर दिलेला आहे, पुसण्यासाठी वापरलं जातं. फळा, खडू शाळेमध्ये असतात, हे सगळं शिक्षकाकडे असतात, विद्यार्थ्यांकडे असतात. पण ते डस्टर ही कसा संबंध जोडला? चला ठीक आहे, एखादा प्रश्न असतो असा संदिग्ध की थोडा विचार करायला लावणार असतो डस्टर. पुढे पहा, खालील संख्या मालिकेत आलेली चुकीची संख्या. 3, 6, 12, 24, 38, 96. पहा बरं, इथं काय झाले? हे 3ची काय आहे? दुप्पट. 3ची दुप्पट 6, 6ची दुप्पट 12, 12ची दुप्पट 24, 24ची दुप्पट 48. जिथं काय पाहिजे होतं? 48. 48 घेतलं तर पुढे जुळली पाहिजे साखळी. 48 गुणे 96. ज्या ठिकाणी 48 घेतला तर आपल्याला ही साखळी जोडते. पर्याय या ठिकाणी चुकीचं पद 48 आहे, 38 चुकीचं. 38च्या जागी 48 पाहिजे. चुकीचं पद 38. पुढे गटात न बसणारे पद पहा. संस्कृत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे विषय. आता हे विषय शास्त्राशी संबंधित. मग इतिहास, भूगोल हे तर एक शास्त्रच आहे. इतिहास, भूगोल देखील शास्त्र, ते राज्यशास्त्र आहे. संस्कृत यामध्ये ही काय भाषा आहे, ते काही शास्त्र नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी त्या पद्धतीने संस्कृती भाषा आहे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे शास्त्र, विज्ञान एक प्रकारे. मग इतिहास, भूगोल कसं विज्ञान? अहो त्यामध्ये देखील पुरावे याच्यावरती पाहिले जातात तपासून, मग ते लिहिलं जातं. पुरावे नसतील तर तो इतिहास लिहिला जात नाही. आपण कितीतरी गोष्टी अशा ऐकतो ज्या इतिहासामध्ये घडून गेलेले, पण ते कुठल्या पुस्तकात नाही. का नाही? तर त्याच्यानंतर पुरावा नाही. जेव्हा पुरावा असतो तेव्हा ती गोष्ट पुस्तकामध्ये. पुढे पहा, त्यांच्या संख्या मालिका दिलेली. या संख्या मालिकेत किती विषम संख्या आहे? पहा, 537, 394, 537, 394, 256, 381, 356, 381, 453, 12. यातले मला विषम संख्या. विषम कशाला म्हणतात? एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9. ज्या विषम त्याला अंडरलाईन करू. 5 विषम आहे, 3 विषम आहे, 7 विषम आहे, 3 विषम आहे, 9 विषम आहे, 4, 2 आहे, 5 विषम आहे, 3 विषम आहे, 1 आहे,
5 आहे, 3 आहे, 1 आहे. किती झाले विषम? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. जे 11 विषम पर्याय क्रमांक 3. आता इथं संबंध जोडा. पीचा काय झाला? पीचा हा पी आहे तो या पद्धतीत झाला. म्हणजे काय झाला? हा पी आहे तो या पद्धतीत. म्हणजे काय झालं? एक प्रकारे त्याचं काय आरशातलं पाण्यातलं होत नाही. मी घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरली, मग आर अशा पद्धतीने घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरवा या पद्धतीने. म्हणजे काय होईल? या पद्धतीनं कुठल्या पर्यायामध्ये आहे? असा पर्याय क्रमांक 1. अरे 2 पी घड्याळाच्या दिशेने फिरलाय. नाही, पर्याय क्रमांक 1 पाहिजे. चुकीचा पर्याय क्रमांक 2 दिलेला, कारण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. इथे पी जर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवला असता तर कसं झालं असता? हा पी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवला असं झालं असतं. असं दिलाय का? नाही. म्हणजे तो काय आहे? त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 नाही, पर्याय क्रमांक 1 पाहिजे. इथं आपण दुरुस्ती करूया. पर्याय क्रमांक 1. ओके, ते आपल्यालाही पटलं पाहिजे. पुढील प्रश्न पहा. जर पक्ष्याची गळती तर उंदराचे काय? पक्षी गळत्यात राहतो, उंदीर कुठे राहतो? बिळात. पर्याय क्रमांक 4. बिळेमध्ये कोण राहतो? सिंह राहतो. ढोलीमध्ये कोण राहतात? पक्षी राहतात. मोर, काय घोगड असेल, पोपट असेल. वारुळामध्ये मुंग्यांचं वारुळ असतं, पण वारुळामध्ये राहतो कोण? साप राहतो म्हणलं जातं. ओके, आणि बिळामध्ये उंदीर राहतो. पुढे प्रश्न पहा. अमितचे तोंड दक्षिणेला असल्यास, म्हणजे इथे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर रचना करायची. अमितचं तोंड दक्षिणेला, अमित आहे याचं तोंड दक्षिणेला, म्हणजे इकडे करा. त्याच्या समोर उभ्या असलेल्या, याच्या समोर आहे उभा मनीष. समोर उभा आहे म्हणजे त्याचं तोंड कुणीकडे असणार आहे? इकडे. म्हणजे कुणीकडे असेल? कोणत्या दिशेला असेल? उत्तरला. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर. 1 ऑक्टोबर म्हणजे मंगळवार आहे, तर 25 ऑक्टोबरला कोणता? 1 ऑक्टोबरला मंगळवार. तर 25 ऑक्टोबर. हे 2 पद्धतीनं एक कॅलेंडर तयार करून जर आठवड्या उद्यावरचं कॅलेंडर तयार केलं तर सोमवार, मंगळवार सगळं करायचं नाही. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 1 ऑक्टोबरला मंगळवारमध्ये 1 तारीख, पुढला मंगळवार 8 तारखेला, त्या पुढला 15ला, त्या पुढला 22ला. आपल्याला 25 करायचं. 12 गेली 23, 24, 25 तारखेला कोणता वार आला? शुक्र. उत्तर पर्याय क्रमांक 3 शुक्र. पहा पुढचा प्रश्न पहा. न लागणार आहे, त लागणार, न ला नाही, त लागणार आहे. तला कान आहे, क. याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनत? किती अर्थपूर्ण शब्द बनते? पाहिजे प्रश्न. तला ना जोडून कोणता बनणार नाही, याला जोडून कोणताही बनणार नाही. कार किंवा क जोडला, र जोडला नाही. त्याच्यापासून कोणकोणते बनतील पहा. र घेऊन रत्ना, रत्ना नाही, रतन नाव असतं. रत्ना नाही, रत्न हे. र क नाही, इथे कर. कर म्हणजे हात, शब्द म्हणजे. आणि रत्नाकर, रत्नाकर म्हणजे काय? समुद्र. हे कर आणि रत्नाकर असे 2 बनतील या ठिकाणी. बाकीचे कोणते बनणार नाही. खालील संख्या मालिकेत दुसऱ्या चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या 55, 62,
71, 82, 95, 110 आणि प्रश्नाची काय मांडेकरी वासिकातला फरक 55 आणि 7 62, 62 आणि 9 71, 71 आणि 11 82, 82 आणि 13 85, 95 अधिक 15 100. मग इथं पहा 7 9 11 13 15 म्हणजे 17, 110 अधिक 17 127. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा गटात न बसणारी आकृती. गटात न बसणारी आकृती पहा बघ, इथे बाहुलीसारखा आकार आहे, मध्ये रेष आहे, त्रिकोणामध्ये रेष सर्वच पर्यायामध्ये, वरती बाहुलीसारखं तोंड वरच्या बाजूला आहे, सगळीकडेच आहे. इथं तिसऱ्यामध्ये बघा ते तोंड रंगवलेलं आहे, तोंड रंगवलेले आणि हात खाली झुकलेले, इथे हात वर केलेले. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 वेगळं नाही. पर्याय क्रमांक 3. पुढे तंतोतंत जुळणारी आकृती. तंतोतंत ही फिरवून सहसा दिलेली नसते, पण याचा अर्थ दिलेली नसते असंही क्वचित प्रसंगी दिलेली असू शकते. वरती बघा 4 गोल, 4 गोल आहे, 4 गोल आहे, 4 गोल आहे, 4 गोल आहे. खाली 3 गोल. आता पहिल्या पर्याय 4 दिले म्हणजे पहिला पर्याय कट, दुसऱ्या पर्याय 3 आहे, तिसऱ्या 3 आहे, चौथ्या 3. म्हणजे इथे पहा जी धरायला दोरी आहे ही सिंगल आहे. आता पहिला पण कट केला तर दुसरा तिसरा चौथ्यामध्ये. आता इथं बघा डबल दिले चौथ्यामध्ये, चौथा पर्याय राहिला कोणता दुसरा तिसरा. फरक पाहता बरं त्यातला, आतली रेषमा, इथं आतली रेषमा कशी पाहिजे आपल्याला. पर्याय क्रमांक 3 सारखी, 2 सारखी नको. दुसरा कट होईल, उत्तर काय येणार आहे. पर्याय क्रमांक 3. इथं पर्याय क्रमांक 4 इथं उत्तर आपल्याला बदलावं लागेल. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ओके, आता पुढील प्रश्न पहा. 354 बरोबर 263. 354 बरोबर 263. आपण काय करू, एका खाली एक लिहायचं. 263. 342 बरोबर 251. 342 बरोबर 251. दुसरं काय दिलंय, 425 बरोबर 334. तर 284 बरोबर किती. आता काय केलं इथे पहा बरं, 3 एक गेला 2 म्हणजे वजा 1 केला. इथे 5 अधिक 1 केला 6. इथे 4 3 गेला म्हणजे वजा 1. वजा 1 अधिक 1 वजा 1. इथं वजा 1 आहे का, आहे. 4 अधिक 1 आहे, वजा 1 आहे. इथे वजा 1 अधिक 1 वजा, म्हणजे काय केलं पहिल्या शब्दाला वजा 1. म्हणजे याच्यामधला जर फरक काढला, याच्यामधला फरक काढला तर किती येते. 4 3 गेले 1 राहिले, 15 6 गेले 9 राहिले. आता जर टाकला 3 3 गेले 0 राहिले, म्हणजे 91च्या फरकाची संख्या आहे 91. 263 मध्ये 91 मिळवले 354. 252 251 मध्ये 91 मिळवले, म्हणजे 91चा फरक. वजा काय केले 91 येते, याच्यात 91 मिळवले चालेल. मग याच्यामध्ये काय करायचं, इथे अधिक 1 इथे वजा 1 आणि इथे अधिक. इथं अधिक 1 केला 3, वजा 1 केला 6, अधिक 1 केला 5. उत्तर काय येणार आहे 375. तर 284 बरोबर किती, 375. 375 काय केलेलं आहे, अधिक 1 वजा 1 अधिक, सॉरी आपण उलट केलं, आपलं इथं चुकलेलं आहे. काय पहिल्यांदा वजा 1 नंतर अधिक 1 नंतर वजा 1.
सर्व तशा पद्धतीने किंवा सरळ 284 वजा 91 चारात नाही गेले 3 राहिले 18 गेले 9 राहिले इथं आधी करता येईल ना अधिक इतर 3 होत आहे 3 गेले 183 पर्याय क्रमांक 4 इथं समजून घेतलं 2 8 9 वजा 1 केले 1 8 अधिक 1 केले 9 गेले 4 नाही गेला 3 काही 183 तर आपले प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिमा आरसा डाव्या बाजूला असतो या ठिकाणी पर्यायी पद्धत वापरायची न पहा काढताना कसं करतो आपण कुठं गेलो आरशातील काढायचे आरसा इकडे असतो कुणीकडे गेलो येईल बाहेरच्या बाजूला म्हणजे ही आकृती कुणीकडे येणार आहे इकडे या ठिकाणी न असं पाहून याच्यावर पर्यायी पद्धत वापरा कोणताही पहिला तिसरा चौथा कट उत्तर पर्याय क्रमांक 2 सर्व काढत बसलो नाही ओके चला पुढे पहा फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची बेरीज फक्त वर्तुळात असणारे फक्त वर्तुळात कोणकोणते अंक आहेत आता 3 घेतला तर तो आयतात पण आहे वर्तुळात चालेल का नाही 5 चालणार तो फक्त आणि फक्त वर्तुळात आहे 4 फक्त आणि फक्त वर्तुळात आहे 6 फक्त आणि फक्त वर्तुळात आहे याची बेरीज करा 7 घेऊन चालणार नाही का वर्तुळात पण आहे त्रिकोणात पण आहे म्हणजे 6 × 10 5 15 उत्तर काय येणार आहे 15 पर्याय क्रमांक 3 पुढे पहा खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती 25 20 10 50 40 20 50 40 20 75 प्रश्नचिन्ह 30 पावलं याच्यामध्ये काय संबंध जोडता येईल उभाडवा काय करता येईल पहा 50 अधिक 25 75 येते 10 अधिक 20 30 जेवढी बेरीज केली 50 25 75 20 आणि 10 बेरीज 30 40 आणि 20 60 तर काय येणार आहे 60 एवढे सोपे देखील असतात प्रश्न पर्याय क्रमांक 3 पुढे पहा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह मध्ये आहे बाहेरच्या संख्यांचा मधल्या संख्येचा संबंध आहे काय ते 6 4 3 1 म्हणजे उत्तर दिलेले 7 काय होऊ शकते इथे पहा जुळवायचं आपलं उत्तर 7 आणायचं कसं आणता येईल ते तो विचार करायचा आता या ठिकाणी पहा 9 6 8 5 आतमध्ये दिलेली संख्या 14 आता या ठिकाणी दिलेलं आहे 3 5 4 7 आता इथे संबंध आलो 6 4 10 13 आणि 14 सगळ्या अंकांची बेरीज केली तर 6 4 10 13 आणि 14 14चा काय संबंध आहे 14ची निमपट 7 इथं कसं होते का पहा 9 अधिक 6 15 23 5 28 28ची निमपट 14 आहे म्हणजे इथे आपल्याला जुळत आहे दोन्ही ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी आहे तसं मग इथं बेरीज काय होईल 3 अधिक 5 अधिक 4 अधिक 6 6 10 15 3 18 18ची निमपट 9 त्यामध्ये काय 9 ओके 9 पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 3 पुढे पाय 59 तुमच्या मित्राचा जेवणाचा डबा वर्गात सांडला तर तुम्ही काय करा वर्गात ठेवलेला होता डबा कोणाचा तर धक्का लागला पडला सांडला सगळी भाजी चपाती सगळी खाली सांडली भरून कोणा जेवायचं चालेल का खाली सांडलेलं खायचं असतं का नाही काय केलं मुख्याध्यापकांना सांगू होईल का सांगू नाही त्या मित्राला घरी पाठवू
जा घरनं डबा घेऊन ये, नाही. सर्व मित्र मिळून त्याला जेवणासाठी सोबत घेऊ, बरोबर आहे. त्याच्याकडे पाहून दुर्लक्ष करू, बरोबर, चुकीचं. उत्तर काय? सर्व मित्र मिळून त्याला जेवणासाठी सोबत घेऊ. एखादा म्हणजे चल मग तुझा डबा सांगतो ना, आपण दोघं जरी माझा डबा, ते पण योग्य आहे. पण त्यापेक्षा जास्त योग्य कोणतं? सगळे मित्र एकत्र येऊन सगळ्यांनी एकाच चिवचा एकाच काऊचा म्हणून सगळ्यांनी एक एकाच दिला तर पोट भरून जाईल आणि तुमचंही पोट भरेल. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत अंकांसाठी चिन्ह दिलेले आहे. यावर या संख्येतील अंकांचा गुणाकार खालीलपैकी कोणता? आज काय दिलेले चित्र हे दिलेले आहे. हे छापता आलेलं नाहीये मला, अशा पद्धतीनं दिलेलं आहे आणि म्हणलेलं आहे या संख्येतील अंकाचा गुणाकार. आता या म्हणजे काय आहे? 4 गुणिले तो हे म्हटल्यानंतर 3 आहे, हे 5. आता यांचा गुणाकार करा. इथं काय गुणाकार आहे? दोन्ही गुणाकार काय असं करून चालणार. 4 त्रिक 12, 12 पंचे 60. इथं काय येणार आहे? 60. 60 कसे मांडायचे? 6 म्हणजे चौकोनात पुरी, 0 म्हणजे भरलेला चौकोन. उत्तर येईल 5. पर्यायी पद्धत वापरा. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा. काही प्रश्न गटाशी जोडणारे लोणी, पनीर, तूप. लोणी कशापासून बनतं? दुधापासून. दुधाचं दही करतात, ते हलवतात, त्यापासून लोणी. तशा पद्धतीचं पनीर आहे. दूध एक निरंजन टाकलं जातं, दूध फाटतं, मग ते फटक्यात बांधून ते दाबून ठेवलं की त्याचं लोणी बनतं. तूप तसं की तो दहीचं निरंजन लोणी काढलं, गरम केलं की त्याचं तूप बनतं. इथं लोण्यापासून काय तयार? तर इथं दुधापासून काय तयार? तर दुधापासून ताक तयार. तर उत्तर ताक. गटाशी जोडणारे 71, 31, 17. 71, 31, 17. एक आहे का प्रश्नचिन्ह आहे? हे कसल्या संख्या आहे? तो 71, 31, 17 मूळ संख्या आहे. एक तिथं नाही तर प्रश्नचिन्ह असणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काय येणार आहे? 23 मूळ संख्या. उत्तर बरोबर आहे, मूळ संख्या. इथं फक्त आपल्याला दुरुस्ती करावी लागेल. एक तिथं नाही आहे तर तिथं तो प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी गटाशी जोडणारे पद त्या ठिकाणी हे काढून ठेव. ओके, या ठिकाणी बोलते कारण एक मूळ संख्या नाही, 2 पाहिजे. याची मूळ संख्या 23, 24, 12, 36 मूळ संख्या नाही. पुढे पहा. गटाशी जोडणारे पद फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल. हे काय? मैदानी खेळ. फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल मैदानी खेळ. आणि खेळण्यासाठी काय वापरलं जातं? मेन सगळ्यात कॉमन फुटबॉल खेळण्यासाठी, क्रिकेट खेळण्यासाठी, व्हॉलीबॉल खेळण्यासाठी बॉल वापरतो. बॉल वापरून खेळणारे मैदानी खेळ. मग इथं पहिल्यांदा मैदानी खेळवर कट करू. कॅरम कसं आहे? इंडोर गेम आहे. घरात उन्हाचा आपण घरात बसून खेळतो. बुद्धिबळ घरात बसून, मैदानावर जात नाही खेळायला. खो खो आणि बॉक्सिंग. आता बॉक्सिंगचं बी असं ग्राउंड असं मैदानावरती नसतं, ते बंदिस्त याच्यामध्येच असतं. मग खो खो ही हा सांघिक खेळ, म्हणजे इथं सांघिक खेळ आहे. ही बॉल वापरून नाही तर सांघिक खेळ. कसे होतात पहा. बॉल वापरून असं नाहीये, मैदानी खेळ असा पण नाहीये, तर या ठिकाणी सांघिक खेळ म्हणून अर्थ आहे. कशा पद्धतीने पहा. फुटबॉल खेळायला एकटा खेळू शकतो का? नाही, सांघिक आहे. क्रिकेट एकटा खेळू शकतो का? नाही, संघाचा असतो. व्हॉलीबॉल एकटा खेळू शकतो का? नाही, संघाचा आहे. मग याच्यामध्ये खो खो एकटा खेळू शकतो का? नाही, संघाचा आहे. बॉक्सिंग मात्र संघाचा एकटा बॉक्सिंग असतं का दोघांचा असतो? नाही. पुढे पहा. गटाशी जोडणारे पद 45, 63, 81, 18. कोणत्या पाड्यातले आहे? बेरीज केली तर 9, 9, 9, 9 म्हणजे 9 ने 12 जाणार आहे. सगळे 9 दुने 18,
नावाचा 45 नावाचा 63 41 9ने भाग जाणारी संख्या पर्यायतली कोणती आहे? पर्यायतली वेगळी कोणती? 3 3 6 6 3 9 पाहिजे. 9ने भाग जाणारी संख्या 36. ही 9ने भाग जाणारी संख्या. 3ने भाग जाणारे बाकीचे आहे 33 48. म्हणजे त्या 3ची घेतली तर मग 33 36 48 3 येतात. मी तर पर्याय पद्धत वापरलं पाहिजे. 9ने भाग जाणारे म्हणलं तर 33 38 ला 9ने 48 ला 9ने भाग जात नाही 36 ला. तर आपण गटाचे जुळणारे पद काय होईल? पुस्तक आहे, काडीपेटी आहे, आपल्या घरचं गोदरेजचं कपाट आहे. आकार कसे असतात? हे आकार आहे इष्टकाची. इष्टकाची इष्टकाची म्हणजे काडीपेटीचा आकार. आपण आकार बघूया. इष्टकाची उभी म्हटलं उभी पण काढता येईल. इष्टकाची ओके. म्हणजे या पद्धतीचा पुस्तकात असं तुम्ही लहान आहे परंतु तोच आकार आहे. काडीपेटी आहे, कपाट आहे. म्हणजे यातल्या इष्टकाची त्या आकाराचा कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 वीट, बांधकामाची वीट आहे. तो इष्टकाची आकार आहे. पुढे पहा. आता हा प्रश्न खाली वाटला. एका सांकेतिक भाषेत सदन सदन असा 66वा प्रश्न आहे. सदन हा शब्द डॅश स्टार. आता या ठिकाणी 3 अक्षरे असायला पाहिजे होता. बघू आपण काय आहे ते समजून. मदत हा शब्द गोल त्रिकोण. गोल त्रिकोण. नगर प्रश्नामध्ये चूक आहे. त्रिकोण डॅश बदलेला पक्ष. तर हा शब्द तर गोल बदलेला असा लिहिला. शब्दांचा व खुणांचा क्रम सारखा असेलच असे नाही. यावर प्रश्नाचे शब्दांचा ना अक्षराचा क्रम सारखा नाही. मग यात आलेले शब्द कोणते, अक्षर कोणते आहे पहा. स द न. मदत द आल्याकडे मग द लिहायचा का नाही. मग द आलेला आहे त. ओके. नगर म्हणला न आलाय. ग नाही. र नाही. तर त आलाय र. आता इथे कॉमन बघायचं. इथं र पहा. ते र आहे ते र. र ला सारखं अक्षर चिन्ह असणार आहे. येतं र ला फक्त चिन्ह आहे या दोन्हीमध्ये सारखं. भरलेला गोल आहे. र ला भरलेला गोल. र भरलेला गोल असं लिहितात. राहिला पण तला कोण आहे. गोल आहे मोकळा. तो कुठं आलेला आहे. या ठिकाणी पण आलेला. त कट मारा. म्हणजे आपल्याला लक्षात येतं. आता या दोघांमध्ये कोणतं आहे का. मद न यात कोणतंच कॉमन नाही. पहिल्या ते तिसऱ्यामध्ये सदन नगर यात कॉमन काय आलेलं आहे. न आले. अक्षर कोणतं आले कॉमन नाही. द आले पाहिजे. न या पहिल्यात न इथे न कॉमन आलाय. न ला आडवी रेष कॉमन आली. न ला आडवी रेष. न ला आडवी रेष. ओके. आता या पहिल्या दोन मध्ये पहा द कॉमन आले.
इथं कोणतं चिन्ह राहिले का नाही, म्हणजे या ठिकाणी वेगळं वेगळं द ला कोणतं तरी चिन्ह आलेलं आहे ते दिलेलं नाही. ओके, नाही घेऊया आपण आडून राहायचं नाही लक्षात, आपण प्रयत्न करायचे. उत्तरापर्यंत आपण बघू काय म्हणतात आपण त्यांनी. तर वरील सांगते निवडायचे डॅश त्रिकोण डॅश डॅश त्रिकोण डॅश डॅश काय न, इथे न त्रिकोणाला माहित नाही पण म किंवा द म्हटलं असेल आणि इथं न, मी तर काय होऊ शकतं बघा बरं, म वापरला तर काय हो, म वापरला तर आणि द वापरला नमन नदन, पर्यायामध्ये काय नमन आहे का नदन आहे, काय नमन. पर्याय क्रमांक 4 नमन. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, याचा अर्थ म नमन म्हणजे मला त्रिकोण आहे, मला त्रिकोण, मला त्रिकोण घेतला, मला त्रिकोण घेतला तर द छापायचं त्यांच्याकडनं राहून गेलेलं आहे. द कॉमन आहे म्हणजे या ठिकाणी द दिलेला आहे. मग स ला काय येणार आहे, स ला स्टार आहे, या स ला स्टार येणार आहे. या पद्धतीने गेस म्हणजे या ठिकाणी आडून बसायचं. मग सर इथं काय करायचं, मग आपल्याला उत्तर नाही झालंय, दिलं 2-3 अक्षर शब्द आहे, 2च अक्षर 2च चिन्ह दिले, काय करू काय करू काय करू, आडून बसायचं आहे. त्याच्यावरती मार्ग काय काढता येते, हे खरं हुशार मुलांचं लक्षण आहे. ते रडत बसत नाहीत, आहे त्याचा मार्ग कशा पद्धतीने काढता येतील असं करतात. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा, तो प्रश्न आहे आणि या संकेती भाषेत भाव या शब्दाचा समानार्थी शब्द कसा लिहिला आहे. भाव, चला भाव याचा समानार्थी शब्द काय आहे, दर. हे माहिती आहे तुम्हाला. दिसत भाव याच्यात आला ना, भावचा समानार्थी शब्द दर, दला आणि चिन्ह दिलं नाही पण नसून द्या ना, रच दिलंय का, र ला काय भरलेला टिंब, म्हणजे इथे भरलेला टिंब आहे त्याच्यावर पर्यायी पद्धत वापरायला. जसं आपण याचं शोधून काढलं ना, स्टार आपल्याला येतोय स काढलं तसं. मग इथं काय बरं भरलेला टिंब कुठे आहे, भरलेला टिंब भावाचा दर, भरलेला टिंब पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 4 3 मध्ये एकच टिंब दिला आणि 4 मध्ये काय दिले, डॅश आणि टिंब दिले. आता डॅश मध्ये काय होतो, डॅश मध्ये की न, म्हणजे काय होईल इथं शब्द याचा, इथं जर घेतला न आणि र, आपल्याला काय माहिती द पाहिजे, म्हणजे इथं वेगळं चिन्ह आहे, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येणार आहे, 3. 4 वापरला तर काय बनेल, नर. आपल्याला पाहिजे भावना नर शब्द आहे का समानार्थी नाहीये, पर्याय क्रमांक 4 कट होणार आहे, पर्याय क्रमांक 3 एकटाच असताना त्याचं उत्तर बघा 3 बरोबर आहे. पण आता याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही आपल्याला. पुढे 68 पहा, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती. 6 8 12 11 18 14 24 प्रश्नचिन्ह पाया ठिकाणी प्रश्नचिन्ह. आता यांचा चढता क्रम आहे का ग्रॅज्युअली 6 8 12 11 लहान आली, 18 पुन्हा 14 लहान आली. म्हणजे जेव्हा या संख्या चढत्या क्रमाने ग्रॅज्युअली चढता क्रम किंवा उतरता क्रम नसेल तर एकाडे एक बघायचं. एकाडे एक पहा बरं, एकाडे एक पहा 6 12 18 24 इथे काय आहे. ओके, इथे बघितलं तर काय 8
11, 14 काढला. म्हणजे इथं जर घेतलं 6, 6 12, 6 18, 6 24, 6 30, म्हणजे काय होते वर तिथे 6चा पाठ, 6चा पाठ. आणि आपण असं घेतलं तर काय होते 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, म्हणजे अधिक 3 अधिक 3 18, 14, 14 अधिक 3 17. उत्तर काय येणार आहे 17. आहे का पर्यायामध्ये 17? आहे. पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पहा. मालतीताईंनी फेब्रुवारी 2016 मध्ये दररोज अर्धा लिटर दूध घेतले. या महिन्यात मालतीताई गावाला गेल्यामुळे त्यांनी 1 दिवस दूध घेतले. तर फेब्रुवारी महिन्यात मालतीताईंनी एकूण किती दूध घेतले? आता फेब्रुवारी 2016 हा 69वा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2016 कसला आहे? लीप वर्ष. लीप वर्ष काय आहे? या सालाला 4 ने भाग जातो. शेवट पहा 16 4 ने भाग जातो म्हणजे 2016 लीप वर्ष. या फेब्रुवारी किती दिवसाचा असतो? 29 दिवस. म्हणजे त्यात मालतीताईंनी जर खाडा केला नसता तर किती दिवस घेतलं असतं? 29 दिवस. पण काय झालं, त्यांनी 1 दिवस गावाला गेल्यामुळे दूध घेतलं नाही. 1 दिवस खाडा केल्यामुळे घेतलं किती दिवस? 28. मग रोज किती घेतलेलं आहे? अर्धा लिटर. म्हणजे 28 दिवस रोज अर्धा लिटर. मग किती होईल? रोज अर्धा म्हणजे 2 दिवसाला 1 लिटर. 28 दिवसाला 28च्या निम्मी 28 भागिले 2 केलं उत्तर किती येणार? 14 लिटर. उत्तर काय? 14 लिटर. पर्याय क्रमांक 1. चला पुढे विद्यार्थी मित्रांनो, पुढील पहा. एका कबड्डीच्या प्रो लीग मध्ये आपण पाहिलंय, प्रो लीग कबड्डी माहिती आहे तुम्हाला. 5 संघ दाखल झाले. प्रत्येक संघाचा दुसऱ्या संघाशी फक्त एकदा सामना खेळवला तर एकूण किती सामने? 5 संघ दाखवूया आपण. 1 2 3 4 5 नाव देऊया आपण. A B C D E. ए संघ किती जणांशी खेळले? ए संघ बी शी खेळले, ए संघ सी शी खेळले, ए संघ डी शी खेळले, ए संघ ई शी. म्हणजे किती जणांशी खेळला? ए संघ 4 जणांशी खेळला. आता बी संघ किती जणांशी खेळले? बी संघ 1 म्हणजे बी सी शी खेळले, बी डी शी खेळले, बी ई शी खेळले. बी संघ किती जणांशी खेळला? 3 जणांशी. सी संघ डी शी खेळले, ई शी खेळले, म्हणजे सी संघ 2 जणांशी खेळला. डी संघ ई शी खेळले एकटा. आणि ई संघ जागेवरून हल्ला नाही, सगळेजण येऊन त्याच्याशी खेळले. म्हणजे या ठिकाणी किती सामने होती? 4 3 7 आणि 9 ने 10 सामने. किती सामने होती? 10. मग हे प्रत्येक असं आपल्याला बसायचं का? नाही. ही 5 जण आहेत. पहिल्या संघ किती जणांशी खेळले? 4. पुढे 4 3 2 1 याची बेरीज करायची. म्हणजे 1 ते 4 ची क्रमाची बेरीज करायची. तर सगळ्यात शेवटला कोणते? 4. 4च्या नंतर येतात 5. 4 गुणिले 5 भागिले 2. शेवट 4 आहे, 4च्या नंतर येतात 5 भागिले 2. मी अगोदर भागाकार करायचा. बे 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 दुले 4 बे 5 10. या पद्धतीने आपल्याला जाता येतं. हे सेक हँड किती जणांशी केले, किती सामने होतील, अशा पद्धतीने हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने येतो. त्याला 71 पहा. कॅरम खेळताना स्नेह ही राणीच्या उजव्या हाताला व प्रियांकाच्या डाव्या हाताला बसले. स्नेह ही पल्लवीच्या समोर बसले, तर पल्लवीच्या उजव्या हाताला कोण बसले? पहा, कॅरम असा चौकोनी असतो. ही रचना करावी लागेल. पहा काय म्हणले? कॅरम खेळताना स्नेह राणीच्या उजव्या हाताला. मग राणी आपला उजवा हात कोणता? हा उजवा. राणी स्नेह राणीच्या उजव्या हाताला. स्नेह राणीच्या उजव्या हाताला. ओके.
स्नेहल राणीचा उजवा हात. प्रियांकाच्या डाव्या हाताला कोण? स्नेहल. स्नेहल राणीच्या उजव्या हाताला म्हणजे प्रियांकाच्या डाव्या, म्हणजे इथं प्रियांका असणार तर तिच्या डाव्या हाताला होणार. प्रियांकाच्या डाव्या हाताला बसली. स्नेहल ही पल्लवीच्या समोर, स्नेहल पल्लवीच्या समोर म्हणजे या ठिकाणी पल्लवी. तर प्रश्न काय विचारलेला बा, म्हणजे कोणाच्या विरुद्ध कोण आहे लक्षात आलं आपल्याला. तर पल्लवीच्या उजव्या हाताला कोण? पल्लवी. इकडे तोड कोण बसलं, तिच्या उजव्या हाताला कोण येईल पहा. इथे पल्लवी इकडे तोड करून बसलेली, मग त्याला उजवा कळत नाही असा का. इथे घेतला हा उजवा, आपली उजवी ती उजवी, आणि हा डावा, हा उजवा हा डावा. पहा बरं, उजवा हात म्हणजे कोणता? हे म्हणजे या बोटाला उजव्या हाताला कोण राणी? राणी. उत्तर काय येणार आहे? राणी. पर्याय क्रमांक 2 राणी. पुढे का 72वा प्रश्न. मनीषाच्या आईचे वय मनीषाच्या वयाच्या आधीच पडले. म्हणजे मनीषाचं जर आपण एक्स मानलं तर आईचं वय मनीषाच्या आधीच पडलं. दोघींच्या वयाची बेरीज 42 वर्ष असते. आज मनीषाचे 2 वर्षापूर्वीचे वय. मनीषाचं एक्स असेल, एक तिसरीला म्हणून असं काय, तर मानताना वय एक्स, आईचं 2.5x अडीच पट, दुप्पट आणि अर्धा. आणि दोघींच्या वयाची बेरीज 42. याचा अर्थ काय? एक्स आधी 2.5x यांची बेरीज 42. मी किती झाले हो? एक्स आणि 2.5x. एक्स म्हणजे याचा अर्थ 1x, ही 1 आणि अडीच म्हणजे 3.5. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? 3.5x बरोबर 42. आता हे तिसरीला काढणार नाहीये, प्रयत्न करायचे. कोणत्या संख्येची 3.5 पट 42 होईल? कोणत्या संख्येची 3.5 पट 42 होईल? इतर काय होतं? एक्स बरोबर 42 भागिले 3.5. आता हे दशांश चिन्ह काढून टाकायचं आपल्याला. मग दशांश चिन्ह काढायचं म्हटलं तर काय, हे दशांश चिन्ह एक गणित पुढे घ्यायचं, छेदात एक गणित किंवा अंशातून घ्यावं लागेल. तर इथं असतं घ्यायचं म्हणलं हे असे पद्धतीला, म्हणजे हे शून्य देऊन पुढे गेलं. याला 10 लावला, 7ने लावला, 7 5 35, 7 सकुणी 42 वरती 0 0, 5 ने घेतलं 5 1 5, 1 राहिली बाकी 1 2 घेतले 5 2 10. एक्स म्हणजे 12. एक्स म्हणजे कोणाचं? मनीषाचं वय किती आलं? 12. आणि 12च्या अडीच पट, 12ची दुप्पट 24, आणि 12च्या निम्मे 30, 6 म्हणजे 24 अधिक 6 म्हणजे किती आलं वय? आईचं वय 30 वर्ष. ओके. मग आपल्याला विचारलंय मनीषाचं 2 वर्षापूर्वी, हे आज चाललं 12 वर्ष, हे आजचं आहे. 2 वर्षापूर्वी किती असेल? आजचे 12, 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 2 वर्षानंतर, 2 वर्षापूर्वी. आज 12 वर्षाची असेल तर 2 वर्षापूर्वी ती किती असणार आहे? 10 वर्ष. 10 वर्ष हे तिसरीला गणित येऊ शकतं. मी इथं पर्यायी पद्धत वापरू शकतो आपण. वा 2 वर्षापूर्वीची वय, आजची वय 12 2 14, 16 2 18, 10 2 12, 14 2 16 अशी करायची. मग 10 2 12 वर्ष झाले. 12च्या अडीच पट, 12ची दुप्पट 24 आणि अडीच पट म्हणलं 6 हे 30, 12 आणि 30 42 येते का पर्यायामध्ये? येते. अशी पर्यायी पद्धत डोकं आपलं चाललं पाहिजे. एवढं अवघड खरी मेरिट लावणारी ही गणित असते. चला पुढे 1 2 5 8 1 1 81. 1 2 5 1 81, 3 2 2 4, 3 2 2 4 121, 1 2 2 3, 1 2 2 3 169. गाडीत जागा कुठे आहे?
गळील जागा दिलेली आहे प्रश्नामध्ये. इथं काय संबंध लावता येईल? तर आता प्रश्न बदलावा लागेल की एक तर प्रश्न संपूर्ण आलेला नाही आहे, कुठे आहे इथे आहे का, इथे प्रश्नचिन्ह या ठिकाणी काय का संबंध होत आहे? 1 2 5 1 अधिक 2 अधिक 5 अधिक 1 याची बेरीज काय होईल? 5 2 7 8 9. 9चा 21 काय होईल? 9चा वर्ग 21 म्हणजे बेरजेचा वर्ग. इथे करूया 3 2 2 4 याची बेरीज घेते. त्यानंतर 6 2 8 3 11. 11चा वर्ग 121 आहे का बरोबर आहे. बाहेरील संख्येच्या वर्गाची बेरीज येते. अगोदर 169 कशाचा वर्ग आहे? 13चा वर्ग. 13चा वर्ग 169. याची बेरीज किती आली बाहेरील संख्येची? 13. म्हणजे 1 2 3 यात किती मिळवलं? 13. 3 2 5 1 6 ज्याच्यात किती मिळवायला लागतील? 7. एकची किंमत काय येणार आहे? तिथं 7 येणार आहे. पुढील प्रश्न 74वा प्रश्न. 1 मे 2016 रोजी शाळेला सुट्टी लागली. त्यानंतर 16 जूनला शाळा पुन्हा सुरू झाली. तर शाळेला किती दिवस? 16 जूनला शाळा सुरू झाली म्हणजे 16 जून शाळेचा दिवस आहे. सुट्टी किती तारखेपर्यंत? 15 जून पर्यंत. मग 1 मे ते 15 जून पर्यंत झाले किती दिवस? मेचे किती असतात? मेचे 1 मे ते 31 मे 31 महिन्यात दिवसाचा असतो. म्हणजे 1 मे ते 31 मे किती दिवस झाले? 31 दिवस. पुढे पहा 15 जून. 1 जून ते 15 जून. 16ला शाळा चालू आहे. 1 जून पासून 15 तारखेपर्यंत 15 दिवस. एकूण किती झाली सुट्टी? 31 अधिक 15 46 दिवस. शाळेला सुट्टी किती दिवस होती? 46 दिवस. पर्याय क्रमांक. पुढे पहा 75वा प्रश्न आहे. प्रज्वल अ या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या घरापासून निघून ब या ठिकाणी असणाऱ्या बँकेत गेला तर प्रज्वल किती वेळा उजवीकडे वळला? हा उजवीकडे वळला म्हणलं की तो घड्याळाच्या दिशेला असतो आणि डावीकडे म्हणलं की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आपण चेक करायचं आपल्याला. असा गेला वळला, पुन्हा असा गेला वळला. या ठिकाणी बँक आहे. या ठिकाणी घर. घरापासून शाळेपर्यंत जाताना आपल्याला पहिले ही आकृती बंद करून घ्यायची. ही आकृती काय करायची? बंद करून घ्यायची. पहिला आणि शेवटचं टोक जोडलं की बंद करायचं. आता आपल्याला पुढेकडून पुढेकडे जाणार, इकडून इकडे जाणार. आपल्याला वळ्यांना मोजायचे. आपल्याला काय प्रश्न आहे? उजवीकडे किती वेळा? आता पहिल्यांदा बघायचं उजवा डावा. हे कुठलं असतं? उजवं. आपला उजवा आहे ते उजवं, डावा आहे ते डावं. पहा पहिल्यांदा वळण पहा. कुणीकडे वळलाय? इकडे म्हणजे कुणीकडे आहे? इकडे म्हणल्यावर उजवी. उजवीकडे म्हणजे कुठं आला? कोण? आत. म्हणजे उजवीकडे म्हणजे उजवीकडे म्हणजे आतील. उजवीकडे याचा अर्थ आतील कोण. आतले कोण फक्त मोजायचे. आतले इथं आहे का? आतमध्ये कोण नाही. इथे नाही. इथे आत आकृती बंद केलेल्या आकृतीच्या आतमध्ये फिरायचं. इथं आतनं फिरतो आपण. आतनं चाललोय. इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. उजवीकडे किती झाले मोजा? 1 2 3 4 5. उजवीकडे किती वेळा? 5 वेळा. उजवीकडे म्हणजे किती वेळा येणार? 5 वेळा. आता या अर्थाने हीच पद्धत आहे का? आपल्याला डावीकडे विचारलं असतं आपण काय केलं असतं? पायाची वळण.
पहिला आतमध्ये म्हणजे उजवीकडं, मग डावीकडे पाहिजे असलं तर कुठं असणार आहे, बाहेर वळण असतात, बाहेरची वळण मोजायची. 1 2 बाहेर नाही फिरायचं, तिच्या बाहेर नसतात. 3 वेळा डावीकडे 3 वेळा. आता दुसरी एक पद्धत आहे, या ठिकाणचे जे कर्व आहे वळण तिथं बाण दाखवायचं, तिथं बाण दाखवले की हे तुम्हाला कळतं. बाण दाखवा, बाण दाखवण्यासाठी मी वेगळा कलर घेतो ज्याद्वारे तुम्हाला ते व्यवस्थित वाटेल. ओके, पहा पहिला बाण पहा, इथे 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 पहिलं म्हणत का उजवीकडे म्हणलं का नाही, घड्याळाच्या दिशेने बाण पाहिजे. हा कसा आहे, घड्याळाच्या दिशेने म्हणजे एकदा, घड्याळाच्या दिशेने एकदा, हा घड्याळाच्या विरुद्ध आहे, हा घड्याळाच्या विरुद्ध आहे, हा घड्याळाच्या दिशेने दुसरा, हा घड्याळाच्या दिशेने तिसरा, हा घड्याळाच्या दिशेने चौथा, हा घड्याळाच्या विरुद्ध आहे, हा घड्याळाच्या दिशेने 5. असं तरी मोजलं तरी चालतं. एक पहिला बाण कसा घड्याळाच्या दिशेने म्हणजे उजवीकडे आहे का, व नसेल याच्या मोजायचं. उजवा डावा, पहिलं वळण बघायचं कुणीकडं, वही फिरवा, टॅब फिरवा, मोबाईल फिरवा बघा. ओके, यावरून आपल्याला हे सर्व समजतं. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील भागामध्ये पुढील पेपरसह. धन्यवाद.